आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन तर करतेच, पण याच निमित्तानं त्यांनी केलेला संघर्ष, त्यांच्या अचिव्हमेंट्स, त्यांनी आपल्याला घालून दिलेले मार्ग आणि त्या मार्गांवर आपण खरंच चालतोय का, या संदर्भातली चर्चा आपण करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत असेलच की महाराष्ट्र शासनाचं 27 ऑक्टोबर 2017चं एक परिपत्रक आहे, ज्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनानं म्हटलंय की 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून सगळ्या शाळा आणि कॉलेज यांच्यामध्ये साजरा केला जावा. 7 नोव्हेंबर कशासाठी? एक्झॅक्टली 7 नोव्हेंबर 1900 याच दिवशी या लहानग्या भीमरावांचा शाळेमध्ये प्रवेश झाला होता. आणि म्हणूनच जेव्हा त्यांचा शाळेत प्रवेश झाला, ती एक युगांतराची आणि शैक्षणिक क्रांतीची दिशा ठरली. त्यासोबतच विद्यार्थ्यांना परिश्रम करण्याची खरंच किती आवश्यकता आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना आताच्या लक्षात यावं, याच्यासाठी हे परिपत्रक काढण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी मूल्यांची रुजवणूक केली. भारतीय मनामध्ये ही मूल्य रुजवली आणि त्यांचा शाळेमध्ये प्रवेश होणं ही पूर्णतः इतिहासाची कूस बदलणारी घटना ठरली. याचाच भाग म्हणून आपण आता 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करत आहोत, ज्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचे विविध उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये मग व्याख्यानमाला, निबंध स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, काव्यवाचन अशा रीतीनं वेगळे कार्यक्रम होतात. 7 नोव्हेंबर 1900 या रोजी भीमरावांनी खरंच शाळेत प्रवेश केला, पण त्या दिवशी त्यांना काय काय सहन करायचं होतं ही त्या तेव्हाच्या लहानग्या मुलाला जाणीव तरी असेल का? आणि म्हणूनच तर असंही म्हटलं जातं, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया. यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. शाळेमध्ये ते गेले. आज आपण विद्यार्थी दिवस साजरा करतो आहोत. त्यांच्या नावावर 32 डिग्र्या आहेत, 9 भाषांचे ते जाणकार होते. हे सगळं आपल्याला माहीत आहे, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संघर्षसुद्धा तेवढाच करावा लागला, याची सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा जाणीव असली पाहिजे. त्या तुलनेमध्ये आपण किती सुखी आहोत आणि आता आपल्याला हे सुख मिळावं याच्यासाठी त्यांनी केवढा प्रचंड संघर्ष केला, याची जाणीव पुन्हा एकदा आपल्याला होईल. अर्थात त्यांच्या आईंना सुद्धा कल्पना होती की आपला हा लहानगा मुलगा जातोय खरा शाळेमध्ये, पण त्याचं तिथे असणं फार सहज सोपं नाही. म्हणूनच शाळेत पाठवताना त्यांच्या आईंनी त्याला ऑलरेडी कल्पना दिलेली होती की बघ, तू शाळेत जाशील, तिथली परिस्थिती तुझ्या अनुकूल अजिबात असणार नाही, पण तरी सुद्धा तू तिथे घाबरू नकोस, कोणत्याही पद्धतीने मागे हटू नकोस, विद्रोह करून शाळा सोडून देऊ नकोस, कारण तुला शिकायलाच हवं आहे. तुला जर स्वतःला मोठं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे त्या लहानग्या मुलाला त्यांच्या आईने ऑलरेडी सांगितलेलं होतं. आणि खरंच झालं सुद्धा तसंच ना. जेव्हा ते शाळेमध्ये गेले तेव्हा जिथे बाकीचे सगळे मुलं त्यांच्या बूट चपला सोडतात तिथे यांना बसावं लागलं. बाकीच्यांना पाणी व्यवस्थितरित्या मिळतं, पण यांना पाणी सुद्धा दिलं जात नाही. ज्या दिवशी शिपायाची सुटी असेल त्या दिवशी यांना तशीच तहान सोसत राहावं लागतं. म्हणूनच तर त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी ते वाक्य लिहिलंय, नो पिऊन नो वॉटर. ज्या दिवशी पिऊन असणार नाही त्या दिवशी मला पाणी मिळणार नाही. पण तरी सुद्धा ते मागे हटले का? अजिबात नाही, कारण त्यांच्या आईनं ऑलरेडी त्यांना सांगितलेलं होतं आणि त्यांच्याही कदाचित त्या बालमनातच लक्षात आलं होतं की आपल्याला शिकायला हवं आहे. पण फक्त हे एवढेच प्रसंग घडले का? अजिबात नाही. फार वाईट प्रसंग त्यांना अनुभवाला आले. जेव्हा वर्गामध्ये शिक्षक काही प्रश्न विचारत विद्यार्थ्यांना आणि जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांचेही हात खाली असत, त्या वेळेस देखील या छोट्या भीमरावांचा हात वर असे, कारण त्यांना त्याचं उत्तर येत असे. आणि प्रत्येक वेळेस असं घडायचं की जेव्हा कोणाचेही हात वर नाहीत, यांचा हात वर आहे, तरी सुद्धा शिक्षक त्याला अजिबात प्रश्न विचारत नसत.
शेवटी एकदा ह्या भीमरावांनी शिक्षकांना विचारलं सुद्धा की मला येतं ना उत्तर, मला सांगू द्या. बघा त्या लहान मुलाची मानसिकता आपल्याला डोळ्यासमोर धरायला हवी की कुणाला उत्तर येत नाही, मला येतंय. छोट्या मुलांना किती पटकन वाटतं की येस मला उत्तर येतं तर मला विचारा, मला सांगू द्या. पण तरी सुद्धा कोणीही त्याला सांगू देत नव्हतं. आणि जेव्हा या छोट्या भीमरावांनी विचारलं की मला उत्तर का सांगू देत नाही, तेव्हा शिक्षकांचं अतिशय रूढ उत्तर असं होतं की तुला इथे शाळेच्या वर्गाच्या बाहेर का असे ना, पण बसायला मिळतं हे तुझं नशीब समज, अदरवाईज तुला शिक्षण सुद्धा अलाउड नाही. हे ऐकल्यानंतर तो छोटासा मुलगा आपल्या वडिलांकडे गेला. यावेळेस मात्र सगळ्या अनुभवाला आल्यानंतर त्यांना वाटत होतं की काय करायची आहे ती शाळा जिथे अशा पद्धतीनं पदोपदी अपमानित व्हावं लागत असेल. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की हेच सगळं बदलण्यासाठी तुला शिकायचं आहे. आणि नंतर खरंच हे भीमराव महामानव पदापर्यंत कसे पोहोचले याला इतिहास साक्षी आहे. हा सगळा संघर्ष सहन करत करत ते फॉरेनला सुद्धा गेले. कोलंबिया विद्यापीठामधून त्यांनी PhD घेतली आणि अमेरिकेच्या या कोलंबिया विद्यापीठातून PhD घेतल्यानंतर असंही सगळ्यांच्या लक्षात आलं की साऊथ एशिया रिजनमधला हा पहिला मनुष्य होता ज्याने इकॉनॉमिक्समध्ये PhD घेतलेली होती. फक्त भारतातला नाही म्हटलं मी, साऊथ एशिया रिजनमधला हा पहिला मनुष्य ज्यानं इकॉनॉमिक्समध्ये PhD घेतली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यामध्ये सुद्धा त्यांनी DSc केली, डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स. 1923 मध्ये त्यांनी हे डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स पदवी घेतली. आणि बघा आता हे 2023 वर्ष संपत आलं आहे. या 100 वर्षांमध्ये अजूनही कुणालाही ती पदवी मिळालेली नाही. म्हणजे ज्या छोट्याशा मुलाला शिकणं खूप अवघड जात होतं, त्यानं जिद्दीनं आपला संघर्ष कायम ठेवला, त्यानं शिक्षण कायम घेत राहिला आणि मग कुठपर्यंत ते आले तर आज 100 वर्षानंतर सुद्धा कोणी DSc होऊ शकलेलं नाही. इतकंच कशाला आपल्याला हे सुद्धा माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा जागतिक स्तरावरचा सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो, कारण तो जागतिक स्तरावर तेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अमेरिकेतल्या या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या लायब्ररीच्याही बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत. आणि असं म्हणतात की जगातला नंबर 1 स्कॉलर म्हणून आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच गणना केली जाते. शिक्षणामुळे काय होतं? शिक्षणामुळे हे सगळं होतं. आणि जेव्हा त्यांना संस्कृत भाषा शिकायची होती तेव्हा सुद्धा त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी प्रतिबद्ध करण्यात आलं. तुला संस्कृत शिकता येणार नाही म्हणून सांगण्यात आलं, पण यांनी कुठेच हार मानली नाही. त्यांनी संस्कृत भाषा सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने आत्मसात केली की असं म्हणतात जेव्हा ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समवेत त्यांची चर्चा चालू होती, तेव्हा पाहणाऱ्यांच्या लक्षात असं आलं की ह्या दोघांचाही संवाद संस्कृत मधून चालू होता. म्हणजे बघा, आपणही वेगळे वेगळे विषय घेतो खरे अभ्यासक्रमासाठी, पण ते फक्त परीक्षेत पास होण्यापुरते येतात की खरंच आपल्याला त्यामध्ये वार्तालाप करता येतो, चर्चा करता येते, काही विषय मांडता येतात, हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. सो या पूर्ण 9 भाषांचे ते अशा रीतीनं जाणकार होते की सगळ्या भाषा, त्या 9 भाषा त्यांना पूर्णतः येत होत्या. आणि जेव्हा ते लाल बहादूर शास्त्रींशी संस्कृतमध्ये बोलत आहेत हे लक्षात आलं तेव्हा अचंबित होण्याची पाळी बाकीच्यांवर होती, कारण त्यांना माहीत होतं की लाल बहादूर शास्त्री ज्या समाजातून आले आहेत त्यानुसार त्यांना संस्कृत येत असणं यात आश्चर्य असं काही नाही, पण ज्या समाजातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आहेत त्यांना संस्कृत भाषा इतक्या चांगल्या रीतीने येत असणं हे मात्र खरंच आश्चर्याचं होतं. पण हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशाच्या जोरावर मिळवलं तर फक्त स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, ज्याला दुःखाशी सामना करायचा आहे, दुःखातून सुटका मिळवायची आहे, त्याला लढावं लागेल. आणि ज्याला लढायचं आहे त्याला अगोदर शिकावं लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढणं म्हणजे पराभव निश्चित आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन ते स्वतः सातत्यानं शिकत राहिले. 21 तास ते अभ्यास करत राहिले
आणि हा त्यांचा विद्या व्यासंग त्यांच्या शेवटपर्यंत कायम होता. म्हणजे आता वेल सेटल्ड झालो आहोत आपण, आता पुढे काही करण्याची गरज नाही असं त्यांना कधीच वाटलं नाही. म्हणून तर जागतिक स्तरावर तेव्हा त्यांची वैयक्तिक लायब्ररी सगळ्यात मोठी होती. पुस्तकं वाचन करणं हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि आवडीचा छंद होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच आपण कुठपर्यंत आहोत? आपणही शिक्षण घेत आहोत खरं, पण त्यांनी ज्यासाठी शिक्षण म्हटलं त्याच पद्धतीने आपण शिक्षण घेतोय का? शिक्षण हे वैचारिक प्रगल्भता निर्माण करणारं असलं पाहिजे, पण आपण जर आपल्यापुरता विचार केला तर शिक्षण हे खरंच आपल्यामध्ये वैचारिक प्रगल्भता निर्माण करतं का, याचा अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. जर खरंच शिक्षणानं वैचारिक प्रगल्भता आणली असती तर आपल्याला शिक्षित असणारे असे तरुण दिसले नसते, ज्यांच्या खांद्यावर कोणीतरी दुसरं बंदूक ठेवतं आपापसातले सगळे व्यवहार सेटल करण्यासाठी. कारण यांच्यात वैचारिक प्रगल्भताच तेवढी नाही, शिक्षणानं जी आणायला हवी होती. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवत शिक्षण फक्त काहीतरी मार्कांचा कागद आपल्या हातामध्ये यावा किंवा पदवीचा काहीतरी कागद आपल्या हातामध्ये यावा किंवा कुठली तरी एखादी नोकरी लागावी याच्यासाठी विचार न करता शिक्षण खरंच आपल्या स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारं असावं, ज्याचा वापर आपण आपल्या समाजासाठी सुद्धा करू शकलो पाहिजे, हे लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. आणि अर्थात हे पण इथे सांगायला हवंच की बाबासाहेब एवढं शिकले होते, फॉरेनमध्ये शिकून आले होते. 4 वर्ष जेव्हा ते अमेरिका आणि इंग्लंडमध्ये होते तेव्हा त्यांना स्वतःची जात कदाचित तिथे जाणवलीही नाही, कारण अशा पद्धतीची भेदाची वागणूक त्यांना तिथे कधीच स्वतःच्या अनुभवाला आली नाही. पण तिथून उच्च विद्याविभूषित झालेले हे बाबासाहेब जेव्हा पुन्हा भारतात परतले तेव्हा काय झालं? तेव्हा त्यांच्या अंगावर फाईल्स फेकण्यात आल्या, तेव्हा त्यांना पाणी कोणी देत नव्हतं, त्यांच्यासोबत चहा कोणी बसूनही पित नव्हतं. आणि जेव्हा घर शोधण्याची वेळ आली तेव्हा त्यांना घरही नाकारण्यात आलं. आणि एका ठिकाणी वेगळ्या वेगळ्या आलेल्या अनुभवांच्या नुसार डॉक्टर बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे की मला लक्षात आलं की जो मनुष्य किंवा जो समाज हिंदू समाजामध्ये अस्पृश्य गणला जातो तोच पारशी समाजामध्येही अस्पृश्य ठरवला जातो, तोच ख्रिश्चनांसाठीही अस्पृश्य ठरतो. आणि पुन्हा त्यांना एक अनुभव असा आला की पुढे त्यांनी तेही लिहिलं की हाच समाज मुस्लिमांसाठी सुद्धा अस्पृश्य ठरतो. केवढी वाईट परिस्थिती. म्हणजे उच्च विद्याविभूषित असतानाही त्यांना हे सहन करावं लागलं. सुदैवानं त्यांनी असं संविधान निर्माण केलं आहे ज्याचा परिणाम म्हणून आज अशा कोणत्याही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागत नाहीत. पण मग त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे लक्षात घेऊन शिक्षण खरंच तेवढ्या पोट तिडकीनं आपण शिकतो का हे आपण बघायला हवंच आहे. आणि म्हणून शिक्षण फक्त पदवीसाठी नोकरीसाठी न राहता जेव्हा ते स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवेल त्या बदलाचा परिणाम म्हणून आपण आपल्या समाजामध्ये बदल घडवून आणू शकू, तेव्हा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं शिक्षण आपण घेत आहोत असं म्हणता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक वाक्य खरं तर इतकं महत्त्वाचं आहे, पण सगळ्याच गोष्टींचा उहापोह करणं शक्य नाही. पण विषय शिक्षणाचा आहे म्हणून अवश्य एक वाक्य सांगू इच्छिते की ते असं म्हणतात की तुमच्या पायात एक वेळ चप्पल नसली तर चालेल, पण हातात पुस्तक असलं पाहिजे. आणि आता आपण आपल्याकडे बघूया, खरंच आपल्या हातामध्ये पुस्तक असतं का? त्यांनी 21 तास वाचन केलं. सगळ्यात मोठी लायब्ररी त्यांची होती. विद्या व्यासंग त्यांनी शेवटपर्यंत जोपासला. त्याचाही उल्लेख या 27 ऑक्टोबर 2017च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात करण्यात आलेला आहे. ते आजीवन विद्यार्थी होते, विद्या व्यासंग जोपासला म्हणून 7 नोव्हेंबर हा दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतोय. पण खरंच आपण आजीवन विद्यार्थी राहतो का? आजीवन विद्यार्थी राहणं तर दूरची गोष्ट आहे. जेव्हा आपण विद्यार्थी दशेमध्ये असतो तेव्हा तरी खऱ्या अर्थानं आपण व्यवस्थित शिक्षण घेतो का याचा विचार करायला हवा आहे. आणि म्हणून यानंतर तरी किमान आपण स्वतःसाठी शिक्षण, वैचारिक प्रगल्भतेसाठी शिक्षण, त्यातून समाजासाठी उपयोग होईल यासाठी शिक्षण, याच पद्धतीनं ते घेतलं पाहिजे. आणखी एक मला मुद्दा या निमित्तानं सांगावासा वाटतो.
खरं तर भारतात परत आल्यानंतर पुन्हा त्यांना ज्या पद्धतीच्या संघर्षाला सामोरं जावं लागलं त्याचा विचार करता अगदी सुरुवातीलाच ते परदेशामध्ये निघून जाऊ शकले असते. म्हणजे त्यांचं कॅलिबर एवढं जबरदस्त होतं की फॉरेनमध्ये त्यांना कुठेही खूप चांगल्या पद्धतीची नोकरी मिळाली असती, ज्या आधारावर त्यांनी स्वतःचं आयुष्य, परिवाराचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं ते जगू शकले असते. पण त्यांनी ते केलं का? अजिबात नाही. का? कारण ते आपल्या समाजासाठी परत आले. फक्त मी एकटं शिकून मी प्रगत होऊन उपयोग नाही, तर माझा समाज मला प्रगत करायचा आहे, हा त्यांचा विचार होता. म्हणून तर ते एका ठिकाणी जे म्हणतात की तलवारीपेक्षा सुद्धा लेखणी जास्त श्रेष्ठ आहे आणि लेखणीची धार ही कायम टिकणारी आहे. म्हणूनच तर आपल्या लेखणीतून त्यांनी अशा पद्धतीचे काही वर्तमानपत्र चालवले, असं काही पुस्तकं त्यांनी लिहिले आणि त्यासोबतच असं संविधान ते आपल्यासाठी तयार करून गेले की जे नेहमीसाठी टिकणार आहे. पण या परिस्थितीमध्ये आपण खरंच पुस्तकांचं तेवढं वाचन करतो का? वी राईज बाय लिफ्टिंग अदर्स म्हटलं जातं. इतरांनाही लिफ्ट करण्यासाठी ते परत आले. पण खरंच आपण आपल्या जवळपासच्या लोकांना तरी, पूर्ण समाजाला लिफ्ट करणं तर दूरची गोष्ट आहे, पण आपल्या आजूबाजूचे जे दिसतात आपल्याला, जे संकटात आहेत हे जाणवतं आपल्याला, त्यांना तरी लिफ्ट करण्यासाठी आपण मदत करतो का? लिफ्ट करणं तर दूरची गोष्ट राहिली, उलट बरेच जण त्यांना अजून कसं अडकवता येईल, त्यांच्यासमोर अडथळ्यांची शर्यत अजून जास्त प्रमाणात कशी लावता येईल याच्यासाठी दुर्दैवानं प्रयत्न करत असतात. म्हणून आज महापरिनिर्वाण दिनाचं निमित्त साधून आपण अंतर्मुख होऊन हा विचार केला पाहिजे. त्यांनी जेवढा संघर्ष केलाय तेवढा संघर्ष करण्याची आपल्याला गरज नाही, पण आहे त्या परिस्थितीमध्ये सगळे त्यांनी पूर्णपणे मार्ग आखून दिल्यानंतर सुद्धा आपण त्या मार्गांवर चालतोय का हे तर बघितलं पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचं शिल्पकार म्हटलं जातं, भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार म्हटलं जातं, आणि त्यांनी लोकशाही व्यवस्था या आपल्या देशामध्ये व्हावी या संदर्भानेही लिहून ठेवलेलं आहे. आणि मग पुन्हा आपल्या सगळ्यांना मला विचारावंसं वाटतं, म्हणजे अर्थातच जे उपस्थित आहेत त्यांच्या पुरतंच हा मुद्दा सीमित नाही, तर आपण सगळेच जण या अर्थानं मी म्हणते आहे की आपली लोकशाही टिकवण्यासाठी आपण खरंच प्रयत्न करतो का? बघा हां, म्हणजे मी एक ऑफिसरही आहे, निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये खूप ॲक्टिवली काम करणारं आमचं पद असतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही निवडणुका घेतो, मतदान पुनरीक्षणाचा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत असतो, तेव्हा त्या मतदार यादीमध्ये माझं नाव यावं याच्यासाठी तरी आपण प्रयत्न करतो का? सगळ्या सोयी सुविधा पूर्णपणे उपलब्ध करून दिलेल्या असताना, ऑनलाईन सगळी प्रोसेस असताना, घरोघरी तुमच्या लोक येत असताना, इतकं कशाला जेव्हा निवडणुका येतात तेव्हा फ्री अँड फेअर वातावरणामध्ये इलेक्शन होण्यासाठी संपूर्ण इलेक्शनची यंत्रणा जी आहे ती अतिशय मेहनत करत असते. पण साधं मतदान करण्याची तरी जबाबदारी आपण पेलतो का? मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्य सुद्धा आहे. संविधानामध्ये जसं हक्क आणि संरक्षणाबद्दल तरतुदी आहेत ना, तशाच कर्तव्य आणि जबाबदारी यांच्या सुद्धा जागृती त्यांनी केलेली आहे किंवा आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. मग आपण मतदानाच्या संदर्भानं खरंच जागरूक आहोत का? अजूनही मतदानाची टक्केवारी 60-65च्या पुढे जात नाही. बाकीच्या लोकांना अजूनही मतदानामध्ये स्वारस्य वाटत नाही का? मग या लोकांच्या आधारावर आपण आपली लोकशाही कशी टिकवून ठेवणार आहोत? पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्यानं जे भाषण केलं होतं समारोपाचं, तेव्हा पण त्यांनी जी भीती व्यक्त केली होती की आपला देश अशा पद्धतीचा आहे की जिथे कदाचित पंथवाद पुढे जाऊ शकेल, जिथे कदाचित व्यक्तिपूजा व्हायला सुरुवात होईल आणि हा आपल्या लोकशाहीला खूप मोठा धोका असेल. अंतर्मुख होऊन आपण विचार करायला हवा की आपण प्राधान्य कशाला देतो? व्यक्तिपूजेला देतो, पंथवादाला देतो, का खरोखर आपली सर्वोच्च प्रायोरिटी आपल्या देशाचं हित आहे? याचा विचार आपण स्वतः करणं गरजेचं आहे. म्हणूनच तर वारंवार मी त्याचाच उल्लेख करत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः खूप संघर्ष केला, खूप चांगल्या पद्धतीचा मार्ग आपल्याला आखून दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जी तत्व सरनाम्यामध्ये सुद्धा सांगितलेली आहेत, ठिकठिकाणी आपल्याला संविधानामध्ये सुद्धा दिसत आहेत, ह्या सगळ्या तत्वांचं पालन आपण स्वतः करतो का? व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखली गेली पाहिजे असं सरनाम्यात म्हटलेलं आहे. त्यासाठी आपण स्वतः काय प्रयत्न करतो?
म्हणजे जर लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करण्याची साधी एक जबाबदारी आपण व्यवस्थितरित्या पार पाडत नसू तर या सगळ्या गोष्टी खरंच आपण किती मनोभावे करतो याचा विचार आपण स्वतःच करायला हवा आहे. म्हणूनच जाता जाता शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की ह्या महामानवाला तीच खरी श्रद्धांजली असेल जेव्हा त्यांनी जे निर्माण करून ठेवलेलं आहे त्याचं आपण पालन करायला लागू, त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर आपण चालायला लागू, तेव्हा ती खरी श्रद्धांजली ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या विचारांवर प्रचंड ठाम होते. या ठामपणाचा वेळोवेळी प्रत्यय आला. महत्त्वाचे मुद्दे जर सांगायचे झाले तर हिंदू कोड बिल आणि धर्मांतर प्लस त्यांनी कामगारांच्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे मांडले होते त्याही सगळ्या संदर्भानं त्यांची विचारांवरची किती निष्ठा होती हे आपल्या लक्षात येतं. धर्मांतराच्या वेळेसही जेव्हा बाकीचे सगळ्या धर्माचे लोक त्यांना म्हणायला लागले आमच्या धर्मात या, आमच्या धर्मात या, तेव्हा त्या सगळ्या धर्मांचा डॉक्टर बाबासाहेबांचा अभ्यास एवढा दांडगा होता की त्यांनी असे काही प्रश्न त्या लोकांना विचारले की हे सगळे लोक शेवटी निघून गेले. विचारांवर ठाम असणं काय असतं ते अशा रीतीनं असतं. मग आपणही आपल्या विचारांवर ठाम आहोत का याचा तर विचार करूया नक्की. आणि आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी आपल्याकडून अशीच अपेक्षा व्यक्त करत आहे की खरोखर आपण मनोभावे श्रद्धांजली देताना त्यांनी घालून दिलेल्या विचारांवर, त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचा पूर्णतः प्रयत्न करू. धन्यवाद.